गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ए दिल हो गया, संभालो मुझको ओ मेरे यारो, संभलना मुश्किल हो गया, गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ए दिल हो गया. काय बोलो द्या बघ. इतका का खुश दिसतोय आज? काय सांगू यार तुला, आज एक मुलगी बघितली, ती मस्त होती माहित आहे काय. ती तिचे गुलाबी डोळे चांदण्यात चमकल्यासारखे चमकत होते. मी तिच्याकडे बघायचो, ती पण माझ्याकडे बघायची. ती मला बघून खाली मान घालून लाजत होती. ती मस्त होती यार. कुणाबद्दल बोलतोय हा? आज आला नव्हता का तुमच्या हॉस्पिटलमध्ये डोळे दाखवायला? तिथंच त्यानं त्या मुलीला बघितलं आणि तिच्याबद्दलच मागापासून बोलतोय. ती येलो कलरचा कुर्ता घातली होती काय? हा तीच ती मुलगी. अरे तिला कंजंक्टिव्हायटिस झालेलं. काय कंजंक्टिव्हायटिस म्हणजे का? म्हणजे डोळा येणे. अरे बाबा, डोळे येणे म्हणजे डोळे लाल होतात, डोळ्यातून पाणी येतं, उजेडाला त्रास होतो. आणि ती तुझ्याकडे बघून लाजत नव्हती, तर खाली मान घालून तिचे डोळे पुसत होती. केद्या. डोळ्यांना हात लावून नाही. डोळ्यांना हात लावण्यापूर्वी व नंतर सुद्धा हात स्वच्छ धुणे. ज्या बाजूला डोळा आला आहे त्या कुशीवर झोपणे, जेणेकरून या डोळ्याचे पाणी या डोळ्यामध्ये जाणार नाही. तुमच्या डोळ्यांच्या संपर्कात येणाऱ्या वस्तू जसे की टॉवेल, रुमाल, उशी हे इतरांपासून लांब ठेवावे. प्रत्येक वेळी ड्रॉप घालण्याआधी व घातल्यानंतर हात स्वच्छ धुणे. डोळे पुसण्यासाठी हात, रुमाल किंवा टॉवेल यांचा वापर करू नका. त्याऐवजी निर्जंतुकीकरण केलेला कापूस किंवा टिश्यू पेपर यांचा वापर करून तो इथे तिथे न टाकता कचरा कुंडीचा वापर करावा. घरातून बाहेर जाताना सेफ्टी गॉगलचा वापर करा, जेणेकरून उन्हापासून किंवा प्रकाशापासून होणारा त्रास हा कमी होईल. सतत आपला हात हा डोळ्यांना लागणार नाही, त्याच्यामुळे इतरांनाही त्याची लागण होणार नाही. तर काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या डोळ्यांची, आणि प्रयत्न करा की आपल्याला झाले तर ते पसरणार नाही आणि बाकीच्यांना त्रास होणार नाही. एक 4-5 दिवस थोडं अनकम्फर्टेबल वाटतं, पण ते नक्की बरं होणार. तर काळजी घ्या. आणि जर 3-4 दिवसांच्या वर त्रास वाढत असेल आणि कमी येत नसेल तर प्लीज डेफिनेटली इट्स अ रेड फ्लॅग साईन. तुम्ही इमिडिएटली डॉक्टरना कन्सल्ट करा.